धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही या शिवसेनेमध्ये सामील झालो। कायम त्यांचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं पाठीमागे उभं राहणं, त्यांच्या सहवासात आम्ही वाढलो, जगलो, त्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्थान निर्माण करू शकलो। तो केवळ या दोन महान व्यक्तींच्या विचारांवर आणि यांच्यामुळे, त्यामुळे गुरुच्या ठिकाणी आमच्या ते आहेत, त्यामुळे त्यांना वंदन करण्याकरता, त्यांचं पूजन करण्याकरता या ठिकाणी आम्ही दरवर्षी येत असतो। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येतील। संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांच्या मनात काय होतं ते आम्हाला माहिती आहे, आम्ही जर चित्रपट काढला तर कोण लपवायची वेळ। संजय राऊत, आम्ही अजून काही गोष्टी चित्रपटात दाखवल्या नाही आहेत। जर लोकांसमोर या जर गोष्टी आल्या, तुम्ही माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कशा पद्धतीने मानसिक त्रास देत होते, कशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध कुभांड रचत होते, हे जर लोकांसमोर आणलं ना तर तुम्हाला लोक घरात राहून देणार नाहीयेत। या संजय राऊत यांच्यामुळे त्यांनी लोकप्रभेला, लोकप्रभा एक मासिक होतं, यामध्ये दिघे साहेबांची एक मुलाखत अशा पद्धतीने छापली आणि त्यांच्या त्या मुलाखतीमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाळा लागला। त्या वयातही रात्रंदिवस काम करणाऱ्या माणसाला किती महिने तुरुंगवास भोगावा लागला हे ठाणेकर जनतेला माहिती आहे। संजय राऊत हे नेहमी दिघे साहेबांचा तिरस्कार करायचे, मातोश्रीमध्ये तेल टाकण्याचं काम ते त्या ठिकाणी करायचे आणि त्यामुळे तुम्हाला दिघे साहेबांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे। बऱ्याच गोष्टी आमच्या मुठ्ठीमध्ये बंद आहेत, ती मुठ्ठी उघडण्यासाठी लावू नका। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसेनेकरता जे काम केलेलं आहे, शिवसेना गावागावात, पाड्यापाड्यात, जनमानसामध्ये जी पोचवली, दिघे साहेब गेल्यानंतर दिघे साहेबांच्या ज्या कामाचं कौतुक शिवसेनेने करणं अपेक्षित होतं, मातोश्रींनी करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी कधीही दिघे साहेब गेल्यानंतर त्यांचं कौतुक केलं नाही। फक्त निवडणुकीला दिघे साहेबांचं नाव घ्यायचे। ठाणेकर म्हणून आम्हाला खूप वाईट वाटायचं। आजही तुम्हाला सांगतो, दिघे साहेब गेल्यानंतर त्यांचा स्मृतिदिन आम्ही गडकरी रंगायतन येथे आम्ही कार्यक्रम आयोजित केले होते। रघुनाथ मोरे आमचे जिल्हाप्रमुख होते, त्यावेळी मातोश्रीने फोन करून तो कार्यक्रम रद्द करायला लावलेला, स्वतः येणार नाही म्हणून सांगितलं होतं। आम्ही खूप गयावया केली आणि मग त्या कार्यक्रमाचं स्वरूप आम्हाला बदलायला लावलं। दुसरं एक उदाहरण सांगतो, जे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, ते नाट्यगृह बांधून झालं होतं, त्याला धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह हे आम्ही नाव देण्याचं ठरवलं। आम्ही ठाणेकरांनी तशा पद्धतीचा प्रस्तावही केला। त्याच्यामागचा उद्देश हा एकच होता की ठाण्यामध्ये रोज नाट्यरसिकांकडून दिघे साहेबांचं नाव घेतलं जाईल। मोठे वास्तूमध्ये एक त्यांचं कायमस्वरूपी नाव या ठाण्यामध्ये राहील आणि त्या वास्तूला नाव दिल्यामुळे रोज लोकांच्या चर्चेमध्ये ते नाव घेतलं जाईल। डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे सुद्धा नाट्यरसिक, नाट्य कलाकार होते, अभिनेते होते। त्यांच्या नावाची अनेक गोष्टी मुंबईतही करू शकल्या असत्या, परंतु ते नाव देण्याला आम्हाला मातोश्रींनी विरोध केला आणि ते नाव आम्हाला त्या नाट्यगृहाला देऊन दिलं नाही। अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत।
की ज्या लोकांसमोर आम्हाला आता आणाव्या लागतील. त्यामुळे संजय राऊत, आपण जर एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी आमचा साहेब आनंद दिघे साहेब त्यांचं जीवनपट लोकांसमोर आणण्यासाठी ते प्रयत्न करतायत. येणाऱ्या पिढीला दिघे साहेब काय होते, कशा पद्धतीने जगले, या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाला आणि संपूर्ण जगाला दाखवण्याचं काम ते करत आहेत. खऱ्या अर्थाने हीच गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा दिघे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे कायम ज्यांनी दुस्वास केला, दिघे साहेबांचा तिरस्कार केला, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. चित्रपट काढले मात्र खोटेपणावरती पांघरून टाकण्यासाठी हा चित्रपट काढलाय असे. अरे आपण खोटे आहात. आपण आपल्यामध्ये खोटेपणा 100% रुजला गेलेला आहे. लोकांसमोर शिवसेना भाजप युती म्हणून निवडणुका लढलात मागील विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकरता काँग्रेस बरोबर जाऊन बसलात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बद्दल जाहीर सभांमध्ये कौतुक केलं आणि ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधींनी विरोध केला, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले, त्या काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलात. त्यामुळे खोटेपणा आपल्यामध्ये आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी हिंदुत्वासाठी महायुती केली, ती युती केवळ खुर्ची करता आपण बाजूला केलीत. त्यामुळे खोटेपणा आपल्या अंगात भरलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आपण गुरु मानतो, मात्र यांना गुरु मानायचा त्यांना अधिकार नाही असंही ते म्हणतात. कोणाला गुरु मानणार? कोण? राजकीय आंबे आमच्यातनं काही बाहेर गेले. कोण सांगणार? कोण? संजय राऊत सांगणार की बाळासाहेबांचा फोटो लावू नका? ते आधी कुठे होते? ते आधी लोकप्रभामध्ये होते. तेव्हा शिवसेनेच्या विरोधात लिहिलेले लेख तुम्ही तपासून पहा. ओरिजिनल शिवसैनिक नाही आहेत ते. तुम्ही सामनाचं संपादक झाल्यानंतर शिवसैनिकपणा तुमच्या शिवसैनिक स्वतःला म्हणायला लावला. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका बाळासाहेबांचा फोटो लावू नका म्हणून. यांना काय अधिकार आहे? शरद पवारांच्या उंबरठे झिजवणारे ही सगळी मंडळी, ज्या शरद पवारांना कायम बाळासाहेबांनी विरोध केला, मैद्याचं पोतं म्हटलं, त्या शरद पवारांच्या उंबरठ्यावरती बाहेर बसलेली ही मंडळी बाळासाहेबांचा फोटो लावू नका सांगण्याचा यांना कोणी अधिकार दिला? राजकीय आंबे आमच्यातनं काही बाहेर गेलेत आणि त्या आंब्यांना बाळासाहेबांना मानण्याचा अधिकार नाही असंही म्हणतात. मग तेच तुम्हाला म्हणतोय ना, त्यांना आम्हाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाहीये की जे मुळात शिवसैनिक नव्हते, सामनाची नोकरी मिळाली, संपादक पदाची कार्यकारी संपादक, गाडी मिळाली, पगार मिळाला, त्याच्यानंतर ते शिवसैनिक झालेत. बाळासाहेबांच्या विचारांकरता ते शिवसेनेत आले नव्हते. मूळ शिवसैनिक नाही आहेत ते. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. प्रश्न आहे, आता विधानसभा निवडणुका लवकरच येत आहेत, यासाठी आपली काय रणनीती असणार आहे? किती जागा आपण इच्छुक आहे? कारण 160 जागा लढवण्याची भाजपची तयारी आहे. आपल्या भाजपची बैठक बघा, महायुती म्हणून आमचे नेते जो निर्णय घेतील, ज्यांचं ज्या ठिकाणी बलाबल आहे, ताकद आहे आणि निवडून येऊ शकतात, हा क्रायटेरिया आहे आणि आमचे मुख्य नेते एकत्र बसून तो निर्णय घेतील. सर, मराठा आरक्षणाचा विषय आहे. खऱ्या अर्थानं जे काही मारेकरी आहेत आरक्षणाचे, उद्धव ठाकरे असा आरोप बावनकुळे केला, कितपत खरं? हो, खरं आहे. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता जी पावलं उचलायला पाहिजे होती ती त्यांनी उचलली नाहीयेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी तेच आहेत आणि मला त्यांना जाहीर आव्हान आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंची जी भूमिका आहे, ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला पाहिजे, सगळे सोयरे संदर्भात, त्यांनाच नाही, माझा पवार साहेब पण मोठे आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका, ती जी मागणी मान्य करतायत, त्या मागणीला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का? त्या भूमिकेशी आणि शरद पवार सहमत आहे का? एकदा त्यांनी जाहीर करावं ना. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करू. त्यांनी एकदा जाहीर करावं की मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. त्यांनीच नाही, शरद पवार साहेबांनी सुद्धा, नाना पटोलेंनी सुद्धा जाहीर करावं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत म्हणून. बस त्याच्यावरनं त्यांना मराठा आरक्षण पाहिजे की नाही हे कळेल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.